हॅलो स्टुडंट्स, स्वागत करतो मी तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलला अक्षयज व्ह्यू पॉइंट. आणि आजचा आपला टॉपिक आहे इंजिनिअरिंग कर्व्स. किती टाईपचे कर्व्स आहेत, त्याच्या कुठल्या मेथड्स आहेत, प्रत्येक कर्वचे शेप्स कसे आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर तुमच्या समोर जे आता दिसतंय एलिप्स, पॅराबोला, हायपरबोला, त्यानंतर हेलिक्स, इनव्हॉल्यूट, सायक्लॉइड, स्पायरल हे जनरली एक्झामला विचारले जाणारे कर्व आहेत. इंजिनिअरिंग फर्स्ट इयर इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला कुठलीही युनिव्हर्सिटी असेल या कर्व पैकीच एक्झामला क्वेश्चन्स विचारले जातात. मेथड्स कदाचित युनिव्हर्सिटीनुसार व्हॅरी होतील. चला तर आपण सुरू करूयात. हे जे कर्व तुम्हाला इथे दिसत आहेत थोडेसे सॉर्ट आउट करतो मी पुढच्या स्लाइड मध्ये. केअरफुली ही स्लाइड बघा. कोनिक सेक्शन्स, एलिप्स, पॅराबोला, हायपरबोला हे तीन जे आहेत कोनिक सेक्शन्स, म्हणजे कोनला जर आपण कट केलं वेगवेगळ्या अँगल मध्ये किंवा पॅरलल टू बेस तर तुम्हाला सर्कल, इलिप्स, पॅराबोला हे शेप्स मिळतात. म्हणून त्याला आपण कोनिक सेक्शन्स असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर इलिप्स आपण कुठल्या मेथडने ड्रॉ करू शकतो, त्याच्या मेथड्स किती आहेत, त्याचा शेप कसा आहे, हे सगळं आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि ड्रॉ पण करायला हे प्रत्येक कर्व आपण ड्रॉ करून बघणार आहोत याच युट्यूब चॅनलला. ठीक आहे. त्यानंतर रोलिंग कर्व्स काही आहेत, इनव्हॉल्यूट, सायक्लॉइड. हे शब्द फर्स्ट इयर स्टुडंटला कदाचित नवीन वाटत असतील, पण ते फॅमिलियर होतात ज्यावेळेस तुम्ही त्याची प्रॅक्टिस जास्त करता आणि ते सगळे कर्व ऍक्च्युअल ड्रॉ करून बघता. हेलिक्स, हेलिक्स ऑन सिलेंडर अँड हेलिक्स ऑन कोन, देन आर्किमिडियन, स्पायरल. ठीक आहे. अशा टाईपचे हे वेगवेगळे कर्व आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे कर्व ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला फ्रेंच कर्व हे जे ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट आहे त्याची हेल्प होणार आहे. ते जर ड्रॉ करता आलं तुम्हाला, ते जर यूज कसं करायचं हे समजलं तरच तुम्हाला हे सगळे कर्व ड्रॉ करता येतील. ओके. आता आपण बघूयात की त्याच्या कन्स्ट्रक्शन मेथड्स कशा आहेत. तर फ्रेंच कर्व यूज कसा करायचा याचा देखील व्हिडिओ मी यानंतर अपलोड करणार आहे. आता सगळ्यात पहिले तर बघा इलिप्सचा शेप कसा आहे. इलिप्स जसं ओव्हल शेप असतो ना, एक मेजर ऍक्सिस, एक मायनर ऍक्सिस. अजून थोडंसं डिटेल मध्ये बघा, थोडंसं झूम करतो. हा, इलिप्सचा शेप जो असेल तो अशा टाईपचा शेप आहे इलिप्सचा. मेजर ऍक्सिस म्हणा किंवा मेजर डायमीटर म्हणा, जसं सर्कलला डायमीटर थ्रूआउट सेम असतो तसं इलिप्सचा एक मेजर डायमीटर असेल आणि एक मायनर डायमीटर असेल. ठीक आहे. व्हर्टेक्स पॉइंट, फोकस पॉइंट हे सगळे आपल्याला डायरेक्ट फोकस मेथड मध्ये समजतील. सध्या फक्त शेप बघून घ्या, इलिप्टिकल शेप कसा असेल. अशाच टाईप मध्ये तुम्हाला सर्व जे कर्व्स आहेत त्या सगळ्याचे शेप्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. आता ही एक महत्वाची स्लाइड असेल की इलिप्स जो आहे तो किती मेथड्सने ड्रॉ करता येतो. ओके. म्हणजे डायरेक्ट्रिक फोकस मेथड, तर ती मेथड कशी असेल. ठीक आहे. रेक्टँग्युलर मेथड, ती मेथड कशी असेल. आर्क ऑफ सर्कल मेथड आणि कॉन्सेंट्रिक सर्कल. आता या तीन डायग्राम इथे दिल्यात मी. कॉन्सेंट्रिक सर्कलची ही जी मेथड आहे ती नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला त्याची डायग्राम मी शो करतो. ओके. आता हे थोडंसं झूम करतो, प्रत्येक मेथड तुम्हाला झूम करणार आहे. पण त्याआधी एक गोष्ट अशी की युनिव्हर्सिटीनुसार मगाशी मी जसं सांगितलं तसं हे मेथड्स व्हॅरी होतील सिलेबसला. म्हणजे काय की सिलेबसमध्ये म्हणजे काय की सपोज सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, एसपीपीयू, पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर या दोन मेथड 2024 पॅटर्न मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. मग या मेथड नाहीयेत, आधीच्या पॅटर्न मध्ये होत्या. कदाचित नेक्स्ट जो 2029चा वगैरे पॅटर्न येईल 5 वर्षानंतर, त्यामध्ये कदाचित इन्क्लूड करतील. किंवा एखादं ऑटोनॉमस कॉलेज असेल तिथे अजूनही या मेथड असतील सगळ्याच्या सगळ्या. काही युनिव्हर्सिटी असतील दुसऱ्या तर तिथे देखील या मेथड पैकी 3 मेथड असतील, कदाचित 2 असतील, कदाचित 4ही असतील. ठीक आहे. सध्या एसपीपीयू अंडर तुम्हाला डायरेक्ट्रिक फोकस मेथड आणि रेक्टँग्युलर मेथड या 2 मेथड आहेतच. ठीक आहे. या सगळ्या मेथड आपण कम्प्लीट ड्रॉ करून बघणारच आहोत. ठीक आहे, नंतरच्या व्हिडिओज मध्ये. आता थोडंसं झूम करून बघूया की डायरेक्ट्रिक फोकस ही जी मेथड आहे या मेथड मध्ये सध्या तुम्हाला एकच सांगतो मी की जो इलिप्टिकल पार्ट आहे, हा शेप आहे तोच डार्क दिसेल. बाकी एवढ्या सगळ्या ज्या लाईन दिसत आहेत ना तुम्हाला, एक डायरेक्ट्रिक्स आहे, कुठे फोकस आहे, व्हर्टेक्स, या सगळ्या लाईन व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, इन्क्लाइन ज्या काही असतील इन्क्लुडिंग डायमेन्शनिंग लाईन, या सर्व फेंट असतील. फक्त इलिप्स हा डार्क असेल. ओके. ही झाली डायरेक्ट्रिक फोकस मेथड. त्यानंतर रेक्टँग्युलर मेथड, हाऊ टू ड्रॉ इलिप्स बाय रेक्टँग्युलर मेथड. इथे सुद्धा असंच आहे. सध्या फक्त शेप बघून घ्या आणि मेथड बघून घ्या. रिझन असं आहे की
तुम्हाला जे मी 9-10 टाईपचे कर्व सांगितले मगाशी, त्यापैकी इलिप्स हा एक कर्व होता. इलिप्सच्याच 2 ते 3 मेथड आहेत, 4 मेथड आहेत. ठीक आहे, अशाच प्रत्येक कर्वच्या मेथड आहेत. मग एक्झाम मध्ये तुम्हाला कुठलेही 2 विचारले जातील, त्यापैकी एक सॉल्व्ह करायचं. तेव्हा कन्फ्युजन होतं की अरे नेमकं रेक्टँग्युलर मेथड कुठली इलिप्सची. तर आता हे शेप तुमच्या समोर असेल, डायग्राम तुमच्या समोर असेल, तर एक्झाम मध्ये पटकन क्लिक होईल की रेक्टँग्युलर मेथड अशाच टाईपची हीच ड्रॉ करायची. कारण असं आहे की पॅराबोला सुद्धा रेक्टँग्युलर मेथडने ड्रॉ करता येतो. तुम्हाला नेमकं दोन्ही डिफरन्स काय, तर हा व्हिडिओ त्यासाठीच महत्वाचा ठरणार आहे. तर इलिप्सची रेक्टँग्युलर मेथड ही असेल, त्यामध्ये सर्व लाईन फेंट, फक्त इलिप्स डार्क. आता आर्क ऑफ सर्कल मेथड, यामध्ये फोकस पॉइंट घ्यायचे कसे, 2 ऍक्सिस मेजर आणि मायनर, त्याचे डायमेन्शन दिलेले असतात. त्यानंतर हे आर्क जे केलेत ना त्यांनी, आर्क ऑफ सर्कल, सर्कलचे आर्क जे मार्क केलेत आणि ते सगळे पॉइंट आल्याच्या नंतर कर्व ऑब्टेन कसं करायचं त्या संदर्भात ही मेथड आहे, आर्क ऑफ सर्कल मेथड. शेप लक्षात ठेवा. नेक्स्ट फोर्थ, मगाशी तुम्हाला डायग्राम दाखवली नव्हती, कॉन्सेंट्रिक सर्कल मेथड. 2 सर्कल दिलेत पहा इथं, एक मेजर डायमीटर आहे, एक मायनर डायमीटर आहे आणि त्यामध्ये इथे इलिप्स ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, तर कॉन्सेंट्रिकचा अर्थ असा होतो की दोन्ही सर्कलचा सेंटर पॉइंट एकच पण डायमीटर वेगळे. ठीक आहे, एकच सेंटर पॉइंट घेऊन 2 सर्कल ड्रॉ केलेत पण वेगवेगळ्या डायमीटरचे आणि हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, पॅरलल अशा लाईन्स घेऊन किंवा परपेंडिक्युलर अशा लाईन्स घेऊन पॉइंट ऑब्टेन केलेत आणि मग नंतर तो एक इलिप्स ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, तर शेप लक्षात ठेवा. या झाल्या इलिप्सच्या मेथड. ठीक आहे, आता आपण बघूयात पॅराबोला. पॅराबोला अगेन 2 मेथड्स आर देअर, डायरेक्ट्रिक फोकस अँड रेक्टँग्युलर. आपण इलिप्सची डायरेक्ट्रिक फोकस मेथड बघितली होती बघा, अशा टाईप होती. एकदा तुम्हाला मी ती शो करतो. हा, ही जी मेथड आहे, एक डायरेक्ट्रिक्स लाईन आणि एक ऍक्सिस लाईन फोकस पॉइंट, ही झाली इलिप्सची. त्याच पद्धतीने पॅराबोलाची डायरेक्ट्रिक्स लाईन, फोकस लाईन आणि पॅराबोला, या कन्स्ट्रक्शन मध्ये हा जो शेप आहे तो पॅराबोलिक शेप आहे. ठीक आहे, पॅराबोलिक शेप आणि हा रेक्टँग्युलर मेथड, मी ज्यावेळेस आपण व्हिडिओ ड्रॉ करायला सुरुवात करणार आहोत त्यावेळेस सगळ्यात पहिले तर आपण हा मेथडने, या मेथडने पॅराबोला हा ड्रॉ करणार आहे. तर हा इथपासून इथपर्यंत जो कलर मध्ये शेप दाखवलाय तो असेल पॅराबोलिक शेप. ठीक आहे, तर तुम्हाला शेप सध्या लक्षात ठेवायचं. हे झालं इलिप्स, पॅराबोला. आतापर्यंत एक गोष्ट एक तुम्ही नोट डाऊन करायला पाहिजे की डायरेक्ट्रिक फोकस मेथडने इलिप्सही ड्रॉ केलाय, पॅराबोलाही ड्रॉ केलाय आणि त्याच मेथडने हायपरबोला सुद्धा आपल्याला ड्रॉ करता येतो. इथं हायपरबोलिक शेप, हे इलिप्स किंवा कुठलंही कोनिक सेक्शन असेल, इंजिनिअरिंग मध्ये, प्रॅक्टिकली, इंडस्ट्रीमध्ये खूप सारे ऍप्लिकेशन्स त्याचे आहेत, खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत. ठीक आहे, त्यानंतर रेक्टँग्युलर हायपरबोला हा सध्या SPPU ला, सेकंड सेमला हा नाहीये सिलेबस मध्ये. काही युनिव्हर्सिटीमध्ये, काही कॉलेजेसमध्ये ऑटोनॉमस कदाचित तो असेल किंवा डिप्लोमा कॉलेज MSBTच्या अंडर ह्या मेथड दिलेल्या आहेत. ठीक आहे, रेक्टँग्युलर हायपरबोला. तर हे झाले 3 कोनिक सेक्शन्स. आता जे मी तुम्हाला सांगितलं ना की 3 कोनिक सेक्शन्स, तर हे एकाच फ्रेम मध्ये इथे तुम्हाला दिसत आहेत. डायरेक्ट्रिक फोकस मेथड ही तिन्ही साठी आहे ना, तर मग ही डायरेक्ट्रिक्स लाईन असेल, ही ऍक्सिस लाईन असेल आणि ऍक्सिस वर एक फोकस पॉइंट दिला जाईल, 1 किंवा 2. इलिप्स आहे तर फोकस पॉइंट दिला जाईल. पॅराबोला आणि हायपरबोला, हा इलिप्स, हा पॅराबोला आणि हा हायपरबोला. ब्रॉड होत गेला शेप थोडासा. केअरफुली जर बघितलं तर इलिप्स पेक्षा ब्रॉड काय आहे तर पॅराबोला आहे, त्यापेक्षाही ब्रॉड काय तर हायपरबोला आहे. ठीक आहे, आणि ते एक गोष्ट अशी की ऍक्सिस लाईनला 3ही कोनिक सेक्शनचे पॉइंट जिथं कुठं इंटरसेक्ट होतात त्याला व्हर्टेक्स पॉइंट म्हटलं जातं. ठीक आहे, इलिप्सचा एक पॉइंट ऍक्सिसला इथे टच होतोय तो व्हर्टेक्स पॉइंट, पॅराबोलाचा इथे टच होतोय तो सुद्धा व्हर्टेक्स. V1, V2, V3 यानुसार ते दाखवलेले आहे. फोकस पॉइंट काय, पॅराबोला काय, हे सगळं आपण ज्यावेळेस ड्रॉ करू ना त्यावेळेस तुम्हाला ते क्लिअर कट समजेल. आता फक्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करा. या मेथड मध्ये सगळ्यात मेन पॉइंट किंवा सगळ्यात मेन कन्सेप्ट जो जर कुठला असेल तर तो आहे इसेंट्रिसिटी. ज्या स्टुडंटला इसेंट्रिसिटी कशी कॅल्क्युलेट करायची हे समजेल त्या स्टुडंटला तिन्हीपैकी कुठलाही प्रॉब्लेम विचारला जाऊ देत तर तो ड्रॉ करता येईल. तीनही प्रॉब्लेम ऍट अ टाइम विचारणार नाही. ठीक आहे, आयदर इलिप्स ऑर पॅराबोला ऑर हायपरबोला, मग 3 पैकी एकच ड्रॉ करायचा आहे ना. त्यासाठी तुम्हाला इसेंट्रिसिटी समजली पाहिजे. प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह करू त्यावेळेस तुम्हाला डिटेल मध्ये सांगेल मी. सध्या फक्त लक्षात ठेवा की काय असतं इसेंट्रिसिटी. इसेंट्रिसिटी इज अ रेशो ऑफ व्हॉट,
रेशो ऑफ डिस्टन्स ऑफ व्हर्टेक्स फ्रॉम फिक्स पॉइंट टू द डिस्टन्स ऑफ व्हर्टेक्स फ्रॉम फिक्स लाईन. याचा अर्थ काय? फॉर एक्झाम्पल हा व्हर्टेक्स पॉइंट आहे, तर त्या व्हर्टेक्स पॉइंटचं डिस्टन्स सपोज इलिप्स असेल तर मग इथपासून हे डिस्टन्स VF डिवायडेड बाय VD, V पासून D चं डिस्टन्स, डायरेक्ट पर्यंतचं डिस्टन्स, हे तुम्हाला समजेल. फक्त 3 पॉइंट महत्वाचे आहेत. इन केस ऑफ इलिप्स इसेंट्रिसिटी इज ऑलवेज लेस दॅन 1. म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स याचा जर रेशो घेतला, फॉर एक्झाम्पल 2/6, हे डिस्टन्स 2 असेल आणि हे 6 असेल, 2/6 ते 1 पेक्षा कमीच येणार, तर ती केस असेल इलिप्सची. पॅराबोलाच्या बाबतीत एवढंच लक्षात ठेवा, इसेंट्रिसिटी इज इक्वल टू 1. म्हणजे काय? व्हर्टेक्स पॉइंटचं डिस्टन्स F पासून आणि व्हर्टेक्स पॉइंटचं डिस्टन्स डायरेक्ट X पासून हे सेमच असेल. ठीक, तर तो झाला E इज इक्वल टू 1 म्हणजे पॅराबोला. आणि व्हेन E इज ग्रेटर दॅन 1 देन इट इज अ हायपरबोला. असं आता हे आपण डिटेलमध्ये बघूया जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे. सध्या फक्त लक्षात ठेवा की अशा स्वरूपाने ती मेथड तिन्ही प्रॉब्लेमसाठी यूज केलं जाऊ शकते. आणि इसेंट्रिसिटी हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता थोडंसं पुढे वळूयात. मी जसं म्हटलं की कोनला जर कट केलं वेगवेगळ्या अँगल मध्ये, तर एखादा कोन आहे, बर्थडे कॅप असते किंवा मग आपण म्हणतो ना की कोन आईस्क्रीम कोन असतो, त्या टाईप कुठला किंवा कोनिकल सेक्शन असेल, तर त्याला तुम्ही हॉरिझॉन्टली बेसला पॅरलल कट केलं तर सर्कल तुम्हाला ऑब्टेन होईल. इन्क्लाइन कट केलं तर इलिप्स ऑब्टेन होईल. अजून जास्त इन्क्लेशन दिलं बेस पर्यंत तर तो पॅराबोला, आणि अजून जास्त इन्क्लेशन दिलं तर तो हायपरबोला. ठीक आहे, हा आता नंतरचा विषय. जस्ट एक डायग्राम होती म्हणून तुम्हाला ती शो केली. आता ही स्लाइड तुम्हाला सगळ्यात पहिलेही दाखवली होती, आणि आता दाखवण्याचं रिझन असं आहे की आतापर्यंत आपण कोनिक सेक्शन्स बघितलेत. हे 3 पार्ट, पॅराबोला, हायपरबोला, या तिन्हीच्या मेथड्स, रेक्टँग्युलर मेथड किंवा DF मेथड, डायरेक्ट फोकस, हे आपण बघितलंय. आता आपल्याला हे बघायचं. शेपच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो आहोत. ओके, ऍक्च्युअल ड्रॉइंग नंतर अपलोड होईल. रोलिंग कर्व्स, इनव्हॉल्यूट, सायक्लॉइड, हेलिक्स, स्पायरल, हे 3 बाकी आहेत. ते आता आपण बघूयात. तर इनव्हॉल्यूट, तुमच्या समोर 3 डायग्राम दिसत आहेत. ठीक आहे, इनव्हॉल्यूट ऑफ ट्रायंगल, इनव्हॉल्यूट ऑफ पेंटॅगॉन, इनव्हॉल्यूट ऑफ सर्कल. हे परत एकदा मी झूम करणार आहे. इनव्हॉल्यूट शेप हा असा असतो बघा, इथे दिलाय. ठीक आहे, इनव्हॉल्यूट शेप असा असतो. मग ट्रायंगलचा असेल तर काय, झूम केल्यावर समजेल. पेंटॅगॉन, आणि आता यामध्ये पण डार्क लाईन कुठल्या आणि फेंट लाईन कुठल्या, थोडस झूम करूया बघा. आता इनव्हॉल्यूट शेप हा आहे, तर बाकी सर्व लाईन इन्क्लुडिंग ट्रायंगल फेंट, आणि फक्त तो कर्व जो आहे तो डार्क असेल. इथे पण पेंटॅगॉनच्या केसमध्ये अजून कुठल्याही शेपला येऊ शकतो हा इनव्हॉल्यूट. इथं सॅम्पल बेसिस वर दिलाय फक्त. आणि सर्कल, इनव्हॉल्यूट हा जो क्वेश्चन आहे, ही जी डायग्राम आहे, जस्ट रिसेंट जी तुमची एक्झाम झाली मागची, जे नोव्हेंबर डिसेंबरची, त्या ग्राफिक्सच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता. ड्रॉ इनव्हॉल्यूट ऑफ सर्कल हॅव्हिंग XYZ डायमीटर. डायमीटर तुम्हाला 60 देतील, 80 देतील, 90 देतील, आयडिया. जो कुठला दिला जाईल तुम्हाला इनव्हॉल्यूट ड्रॉ करता आला पाहिजे. मग जो शेप आहे तो अशा टाईपचा इनव्हॉल्यूट शेप, एवढाच पार्ट डार्क असेल. बाकी हे जे 12 इक्वल पार्ट केले आहेत, सर्कलचे पार्ट केलेले आहेत, परपेंडिक्युलर लाईन्स घेतलेल्या आहेत, त्या सर्व लाईन फेंट असतील. ठीक आहे, परपेंडिक्युलर लाईन घ्यायच्या कशा, किंवा हा एक महत्वाचा पार्ट आहे. डार्क लाईन फेंट लाईन डिफरन्स मेंटेन कसं करायचं, हा महत्वाचा पार्ट आहे. तर तुम्ही केअरफुली हे सगळं लक्षात ठेवा. नेक्स्ट, सायक्लॉइड, रोलिंग कर्व. एखादं आपण म्हणतो ना की टायर असतं, रोल जर झालं तर त्याचा एखादा पॉईंट पुढे जाऊन येईल कसा. या डायग्राम मध्ये बघितलं तर सायक्लॉइडची एक डायग्राम दिली. नेक्स्ट स्लाइड मध्ये हीच डायग्राम झूम करतोय, ह्या झूम करत नाहीये. रिझन असं आहे की काही युनिव्हर्सिटीच्या सिलेबस मध्ये हे 2 कर्व दिलेले नाहीयेत, इपिसायक्लॉइड आणि हायपोसायक्लॉइड. ठीक आहे, डायग्राम थोडंसं कॉम्प्लेक्स वाटत असतील, तेवढ्या कॉम्प्लेक्स नाहीयेत. पण इपिसायक्लॉइड, हायपोसायक्लॉइड हे सायक्लॉइडचे परत टाइप्स येतात. ठीक आहे, आता ही झाली सायक्लॉइडची डायग्राम. यामध्ये अगेन दिस कर्व, दिस इज सायक्लॉइडल कर्व. प्रत्येक कर्व ड्रॉ केल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं नेमिंग पण करायचं. इथं एरो करून तुम्ही असं नेम बाहेर देऊ शकता. ठीक आहे, ते आपण ड्रॉ करताना बघूयातच. 2 फेंट लाईन मध्ये नेमिंग आपण करतो, आणि जनरली 6 mm असं त्याचं 2 फेंट लाईन मधलं डिस्टन्स असतं. ठीक आहे, तर सर्कल 12 पार्ट, व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, इव्हन इफ नेमिंग, नंबरिंग सर्व फेंट, फक्त कर्व डार्क. हा झाला सायक्लॉइड. ठीक आहे, हा हेलिक्स हा एक महत्वाचा पार्ट आहे. बऱ्याच वेळेस एक्झामला विचारली गेलेली डायग्राम आहे हेलिक्स. जे एक्झामिनर असतात त्यांची फेवरेट डायग्राम कदाचित असेल ती. तर हेलिक्स
ऑन सिलेंडर आणि हेलिक्स ऑन कोन. तर हेलिक्स ऑन सिलेंडरच्या दोन वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन मेथड आहेत. पुढच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला दाखवतो. पण हा जो शेप आहे ना तो आहे हेलिक्स. स्प्रिंग असते किंवा आपण काय म्हणतो नट आणि बोल्ट यामध्ये थ्रेडिंग असतात. ते जे थ्रेडिंग असतात ना ते थ्रेडिंगचं ऍप्लिकेशन ते ड्रॉ कसं करायचं, रिव्हर्स इंजिनिअरिंग पासून ते ऑप्टेन कसं करायचं, त्यामधला प्रॉपर अँगल किती असतो, घ्यायचा कसा, हे सगळं हेलिक्स तुम्हाला सांगतं. ठीक आहे. मग सिलेंडर आहे त्याचा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू. ठीक आहे. पुढच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला सांगतो. या स्लाइड मध्ये एवढं एक सांगायचं आहे की जो हेलिक्स ऑन कोन हा जो पार्ट आहे कंपॅरेटिव्हली आतापर्यंतचा एक्सपिरियन्स असा की जेवढे काही कर्व आहेत ते ड्रॉ करण्यासाठी जेवढा वेळ लागतो, फॉर एक्झाम्पल एलिप्स असेल, स्पायरल असेल, ड्रॉ करण्यासाठी काय एक्स्ट्रा जे टाइम लागत असेल, हेलिक्स ऑन कोन सगळ्यात जास्त टाइम कन्झ्युमिंग विद्यार्थ्यांच्या दृष्टीने. स्टुडंटला हे ड्रॉ करायला खूप जास्त वेळ जातो, त्यामुळे त्यांना ते अवघड वाटतं. खूप जास्त अवघड असं नाही पण ते ड्रॉ करायला वेळ जातो. खरंच ही जी डायग्राम आहे एका कोनचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू, त्यावर हेलिकल शेप किंवा हेलिक्स हा प्लॉट कसा करायचा, आधी टॉप व्ह्यू मध्ये काही पॉईंट घेऊन मग ते प्लॉट करायचं, पण त्यांना तुम्हाला वरती घेऊन जायचं. थोडंसं कॉम्प्लेक्स आहे. तर त्याचा व्हिडिओ जो असेल तो तुम्ही केअरफुली बघा. बुकमध्ये ज्या स्टेप्स दिल्या, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर दिलेली आहे ती तुम्ही केअरफुली रीड करा. तर हेलिक्स ऑन कोन थोडासा टफ पार्ट विद्यार्थ्यांच्या दृष्टीने असेल. तर हेलिक्स ऑन सिलेंडर जे आहे इथे बघा, सिलेंडरचा फ्रंट व्ह्यू रेक्टँगल, टॉप व्ह्यू सर्कल. सर्कलला 12 पार्ट मध्ये डिवाइड केलं. पुढे तो सर्कमफरन्स टाइप आपण घेतो ना 2πr किंवा πd, त्याला परत 12 पार्ट मध्ये डिवाइड करून एक लाईन घेतली आणि ते पॉइंट प्लॉट कसे केले हे हेलिक्सच्या माध्यमातून. इकडे डॉटेड लाईन का आल्या, खाली डार्क का आहे आणि नेमिंग पण केलंय पहा हेलिक्स. तर ही एक मेथड आहे हेलिक्स. ही मेथड पण तुम्ही यूज करू शकता. थोडासा टाइम वाचवायचा असेल एक्झाम मध्ये तर ही मेथड सुद्धा अलाउड आहे. सेमच आहे रेक्टँगल आणि सिलेंडरचा टॉप व्ह्यू म्हणजे सर्कल. तर त्याला व्हर्टिकल हाईट जी आहे त्या हाईटला 12 पार्ट मध्ये डिवाइड कसं केलेलं आहे, तिथपासून हा कर्व ऑब्टेन कसं करायचा. जसं इथं कर्व आलाय तसं इथं देखील तो कर्व येणार आहे. ठीक आहे. दोन्ही पैकी कुठलीही मेथड तुम्ही एक्झाम मध्ये यूज करू शकता. काही टेक्स्ट बुक मध्ये ही मेथड दिली असेल, काही टेक्स्ट बुक मध्ये ही मेथड असेल, कदाचित रेफरन्स बुक मध्ये असेल, तर तुम्ही दोन्ही पैकी कुठलीही एक मेथड यूज करू शकता. परत एकदा रेक्टँगल आणि सर्कल फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू असल्यामुळे डार्क असेल आणि जो शेप आहे हा हेलिक्सचा तो डार्क असेल. रेस्ट ऑफ द लाईन्स आर फेल्ड. ठीक आहे. हा झाला हेलिक्स ऑन सिलेंडर. ठीक आहे. बराच वेळेस विचारला गेलेला क्वेश्चन आहे हा. आता परत एकदा स्लाइडवर काय येतं, कारण आपला हा पार्ट बाकी आहे. आतापर्यंत आपण काय बघितलंय, कोनिक सेक्शन, रोलिंग कर्व, इन्व्हॉल्यूट सायक्लॉइड आणि हेलिक्स जस्ट पाहिले. हेलिक्स ऑन सिलेंडर, हेलिक्स ऑन कोन. आता आर्किमिडियन स्पायरल बघा. हे सगळं करत असताना तुम्हाला लाईन वर्कवर खूप जास्त फोकस करायचा आहे. स्टुडंट जनरली विचारतात की सर आम्ही ड्रॉ तर केले पण मार्क्स तेवढे आले नाही, तुमचं डायमेन्शनिंग प्रॉपर होतं का ते चेक करायचंय. डायमेन्शनिंगच्या ज्या रूल्स आहेत ते तुम्ही फॉलो केलेत का, लाईन वर्क, डार्क लाईन, फेंट लाईन हे फॉलो केलंय का, फ्रेंच कर्व यूज केलाय का. हे कर्व सगळे कर्व ड्रॉ करत असताना कुठल्याही मेथडने फ्रेंच कर्व यूज केलाय का, या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला केअरफुली बघायचं आहे. ठीक आहे. आणि आपण आपल्याच युट्यूबवर हे सगळे कर्व कसे ड्रॉ करायचे आता जे सांगितलं तुम्हाला मी वेगवेगळ्या मेथडने ते घेऊन येणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे मग केअरफुली थोडंसं लक्ष द्या. आता आर्किमिडियन स्पायरल हा जो आहे बघा, आर्किमिडियन स्पायरल यामध्ये सुद्धा फक्त हा कर्व डार्क असेल, बाकी ते सर्कलला जे डिवाइड केले किंवा आर्क घेतलेत सर्क्युलर, किती रेडियसवर घेतलेत, कसे पार्ट केलेत, किती पार्ट करायला पाहिजेत, तरच तो शेप प्रॉपर येईल. हे सगळं आपण बघूया. फक्त सध्या शेप लक्षात ठेवा की स्पायरल जो असतो आर्किमिडियन स्पायरल तो या टाइपचा स्पायरल असेल. ठीक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स. खूप सारे आपण कर्व इथं डिस्कस केलेले आहेत. कनेक्टेड रहा अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर. थँक्स.